देख रहे हैं औरंगाबाद अपडेट और मैं हूं आपके साथ नेहा खान। बुलेटिन की शुरुआत करते हैं फटाफट न्यूज के साथ। हज 2025 के लिए हुज्जाज कमेटी की ओर से 23 फरवरी को हज हाउस में चौथी निशिस्त ली गई। छावनी के नेहरू चौक यहां पर बंद घर में लगी आग, दमकल विभाग की एंट्री। वैजापुर यहां पर मायके से 20 लाख रुपए लाने की मांग को लेकर विवाहिता को जान से मारने की धमकी। ससुर के साथ 4 लोगों के खिलाफ थाने में मामला दर्ज। करमाड़ पुलिस की कार्रवाई, नाबालिग के पास बरामद किए 2 चोरी की बाइक। काबिलियत नहीं थी फिर भी 4 बार आमदार किया। नीलम गोहे इन पर संजय राउत का निशाना। महाकुंभ में शिंदे गढ़ के मंत्री नजर आए शाही स्नान करते हुए। रिकी पॉन्टिंग का रिकॉर्ड ब्रेक, विराट कोहली ने रचा इतिहास। महसूल विभाग की हेयरिंग में एआई का इस्तेमाल होगा, चंद्रशेखर बावनकुळे इनकी घोषणा। किसानों को मिलेंगे हर साल 15,000 रुपए, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका ऐलान। महानगर पालिका इलेक्शन की कल सुप्रीम कोर्ट में बताई जा सकती है तारीख। इस साल एसएससी के पेपर में फिर विवाद, मराठी का पेपर लीक होने के बाद प्राइवेट क्लास के टीचर गार्डिंग करते हुए नजर आए। चीटिंग देने का इन पर इल्जाम लगा है। अब खबरें तफसील से। कश्मकश दिव्य वार्ता भीड़ के 14वें स्थापना दिन के मौके पर आज की आवाज के मुख्य संपादक इमरान अब्दुल अलीम बाशवान, इन्हें मौलाना अबुल कलाम आजाद राज्य पत्रकारिता पुरस्कार से नवाजा गया। अली जनाब इमरान बाशवान, चीफ एडिटर उर्दू डेली आज की आवाज औरंगाबाद, मौलाना अबुल कलाम आजाद स्टेज पर मौजूद है। माननीय आमदार एमएलए इद्रिस नाइकवाड़ी साहब और दीगर मेहमान। इनके बाद माननीय श्री भरत जी परशुराम जाधव सर, सरपंच संसद कार्यालय दौलावडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड यांना या ठिकाणी ग्राम गांधी समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। ग्राम सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ग्राम गांधी। स्विगी कंपनी की मनमानी के खिलाफ स्विगी डिलीवरी बॉयज ने आज काम बंद आंदोलन किया है। हम सब लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। बनता है ना, पहले मंडे से लेके फ्राइडे तक जो था रेट कार्ड वो 25 ऑर्डर पे 1700 रुपए देती थी कंपनी, और जो सैटरडे संडे था तो वो 29 ऑर्डर पे 2200 रुपए देते थे। उसके बाद उन्होंने 6 तारीख को, अभी 6 तारीख को 6/2 ये तारीख को जो है तो उन्होंने क्या किया, उन्होंने दूसरा रेट कार्ड अपडेट किया। 35 ऑर्डर पे 2200 रुपए किया, 33 ऑर्डर पे 2200 रुपए किया। फिर 6 तारीख के बाद 10 दिन भी नहीं हुए हमको वो रेट कार्ड देके, तो फिर उन्होंने क्या किया, एक नवा रेट कार्ड लेके आया, जिसमें जो है तो उन्होंने 35 ऑर्डर पे 2300 रुपए दिया, 35 ऑर्डर पे 2300 रुपए दिए उन्होंने। फिर उसके बाद उनको हमने क्या बोले कि जब तुमने अभी ऑर्डर ही नहीं है, हमको 12-12, 13-13 घंटे बैठना पड़ता है। अगर 11 ऑर्डर भी हमारे नहीं होते, अगर एक आधे दिन कंपनी के जिसके भी ऑर्डर होते तो कंपनी क्या बोल रही कि ये राइडर के ऑर्डर हो रहे, सिर्फ वो 10-15 राइडर को टारगेट करके चलते कि भाई ये 10-15 राइडर ने जो है तो 32 ऑर्डर मार दिए तो सबके ऑर्डर हो रहे। अरे सर, उसके बाद दूसरे के तो प्रॉब्लम सुनो ना। 15-15 घंटे काम कर रहा वो, उन्हें 23 ऑर्डर के हाथ से पूरी जान लगा दे रहा, तो उसके ऑर्डर नहीं हो रहे, तुम 15 राइडर को लेके चल रहे क्या? औरंगाबाद में सिर्फ क्या 15 ही राइडर काम कर रहे, क्या 350-400 राइडर काम करते, तो उनकी भी प्रॉब्लम सुनो ना। अब तुमको हम मीटिंग में बुला रहे, तुमको उस दिन जो है तो हमने सैटरडे के दिन तुम मीटिंग में आए, हमने तुमको हमारा रेट कार्ड दिए, तो तुमने ऐसा लिया और भेज दिया, बोले नहीं हम तुम्हारे हिसाब से नहीं चलते। तो तुम हमारे हिसाब से नहीं चलते तो फिर हमारे हिसाब से जो चलता है हमको वो होना। याच्यामध्ये किती पैशाचा फरक पडतो? ये जो है अभी उन्होंने रेट कार्ड लिखा है, सीधा 500 रुपए कम कर दी। कंपनी जो है तो पैसे बढ़ाना नहीं सोच रही, कंपनी कम ही कर रही है। हर साल जो है तो हमारे पैसे कम ही होते, उसमें कुछ नहीं बढ़ता, और जो है तो कंपनी हर साल जो है तो कम ही करती पैसे। और अभी जो है उन्होंने जो है 1 महीने में 2 बार रेट कार्ड चेंज किया, 2 बार रेट कार्ड चेंज किया। अगर 10-15 दिन में कंपनी का जब हमारा जो प्रॉफिट हो रहा है, जब हम 2200 रुपए कमा रहे तो कंपनी का भी प्रॉफिट हो रहा होगा ना। तो कंपनी जब प्रॉफिट में जा रही है तो हमारा नुकसान क्यों सोच रही कंपनी? डायरेक्ट तुम जो है तो उसमें ऑर्डर बढ़ा दे रहे, ऑर्डर में जो है तो फिर टारगेट में हमारे को पैसे भी कम कर दे रहे, तो ऐसा थोड़ी चलने वाला है। आपकी क्या मांग है? अभी हमारा ये बोलना है कि जो तुम्हारे जो इससे पहले रेट कार्ड था वही रेट कार्ड हमारे को होना
उसके अलावा रेट कार्ड नहीं होना हमारे। पूरे एम्प्लॉय कंपनी के है या कॉन्ट्रैक्ट बेसिस पे? पूरे एम्प्लॉय जो है तो अपने कंपनी के पार्टनर बोल के, हमारे को पार्टनर बोल के लगाए भाई, पर पार्टनर बोल के कोई हमारा यूज नहीं होता। हमारा जो है तो बस ऐसा समझ लो तुम, हम सिर्फ कंपनी के लिए, लेबर के लिए काम करते हैं, कोई काम कंपनी। मेरा नाम तौसीफ खान है। पार्टनर और हमने जो है, सुन लो, ये भी सुन लो, शुक्रवार के दिन से जो काम बंद करे थे तो उसमें सब राइडर ने रजामंदी से बंद करे थे। उन्होंने क्या किया, N7 पुलिस चौकी में जाके जो है तो हमारे 7 राइडर के नाम पे कंप्लेंट किया। हालांकि किसको डराया धमकाया नहीं, कोई भी राइडर ऐसा बोलने वाला नहीं कि हमको डराया धमकाया, सबने अपने खुशी से बंद किया है। उन्होंने बोले कि स्ट्राइक कर रहे, तुम कंपनी के बीच में काम में अडथळा डाल रहे बोल के फोन करने लगा रहे। आज औरंगाबादमध्ये आपले स्विगी बॉयज जे आहेत त्यांनी स्ट्राईक केलेला आहे, कारण स्विगी बॉयजच्या काही मागण्या आहेत ज्या की कंपनी त्यांना देत नाहीये आणि कंपनी त्यांच्यासोबत वारंवार अन्याय करते। प्रत्येक वेळेस 2 महिन्याचा अन्याय, 3 महिन्यात अन्याय, उन्हा पावसाचे हे पोरं कंपनीसाठी काम करतायत, फूड डिलिव्हरी करतायत, स्वतःच्यासाठी मरमर करतायत, कंपनीसाठी मरमर करतायत। असं असताना सुद्धा कंपनी यांचे हक्क यांना देत नाहीये। आज रोजी यांनी जे रेट कार्ड दिलं होतं, स्विगी ज्या कंपनी आहे, ज्या कंपनीनं मागच्या वेळी जे रेट कार्ड दिलं होतं पोरांना, तर 5 ऑर्डर मागे यांना 250 रुपये मिळत होते, तर आजच्या रेट कार्डनुसार यांना 7 ऑर्डर मागे 325 रुपये मिळत आहे। यांच्या मॅक्झिमम ऑर्डरची संख्या जी होती 25 होती, 25 मध्ये यांना 1700 रुपये मिळत होते, जे की आता 35 ऑर्डर मध्ये यांना 2300 रुपये मिळत आहे। आणि अजून सांगायचं झालं तर 30 ऑर्डर मध्ये यांना 1800 रुपये मिळतात। एवढ्या ऑर्डर होत नाही याच्यामध्ये। आणि स्विगीने अजून काय केलंय, जे रायडर समजा यांचे काम करण्यासाठी नकार देतात किंवा यांना थांबवतात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत। याच्यामध्ये इम्रान खान, अजीम खान, मुश्ताक खान, मेराज खान, समाधान दाभाडे आणि खालिद खान या पोरांना पोलीस स्टेशन मधनं फोन येऊन यांना धमकावले जाते की तुम्ही स्विगीचं काम चालू ठेवा, नाही तर तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येईल। अशा पद्धतीची स्विगीची मनमानी या शहरामध्ये चालू आहे। आणि ही मनमानी या पोरांनी का खपवून घ्यायची? या पोरांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यासोबत युवक काँग्रेस उभा आहे आणि हा अन्याय मोडून काढण्यासाठी आम्ही आज रोजी पोलीस स्टेशनला जाणार आहे। आणि ज्या पोलिसांनी आमच्या पोरांना धमकी दिली त्या पोलिसांना आम्ही याबद्दल जाब विचारणार आहेत। यामध्ये जे पोर आहेत, मोबाईल दिखा ना, कोणतं पोलीस स्टेशन आहे? सिडको N7 पोलीस स्टेशन जो आहे, आज ज्या पोरांची डिलिव्हरी झाली, जे कालपर्यंत पोरांनी डिलिव्हरी केल्यात, त्या पोरांचा रेट कार्ड दाखवतो मी तुम्हाला की त्यांनी एका दिवसात पैसे किती कमवले। 600 रुपयामध्ये यांना एका दिवसामध्ये 18 ऑर्डर होतात, त्याच्यामध्ये 600 ऑर्डर, 1 मिनिट, 600 ऑर्डर, 600 रुपये, 625 रुपये कमवतात। 12 घंटे पोरं काम करतात। याच्यामध्ये यंदा डिझेल आहे, पेट्रोल आहे, यांच्या गाडीचे एक्सपेन्सेस आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, याबद्दल कोण विचार करतात? कंपनी एसीच्या शोरूम मध्ये बसून पोरांना काम करायला लावते, त्याचा मेहनताना तर द्यावं लागेल कंपनीला। आज रोजी कंपनी, हे बघा याच्यामध्ये आहे, या पोरानं 11 घंटे 22 मिनिटं काम केलेलं आहे, याला किती मिळत आहे? 625 रुपये। याच्यामध्ये याचं डिझेल आहे, पेट्रोल आहे, या पोरानं 12 वाजेपर्यंत रात्री काम केलेलं आहे। कंपनी हे बघणार की नाही बघणार? 625 रुपयामध्ये प्रमुख मागणी आमची हीच आहे की जुनं रेट कार्ड जे आहे, ज्याच्यामध्ये 5 ऑर्डर वरती 250 रुपये, 11 ऑर्डर वरती 625 रुपये, 15 ऑर्डर वरती 925 रुपये, 19 ऑर्डर वरती 1225 रुपये आणि 22 ऑर्डर वरती 1450 रुपये आणि 25 ऑर्डर वरती 1700 रुपये। हे जे रेट कार्ड कंपनीनं पहिले दिलं होतं हेच आम्हाला आज रोजी लागू पाहिजे। नाही, जोपर्यंत हे रेट कार्ड कंपनी देत नाही, कोणता स्विगी बॉयज जो आहे तो कामावर जाणार नाही। आणि खुनामार्फत धमकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्विगी कंपनीचे जे डिलिव्हरी बॉय त्यांची संघटना एक करून हे पूर्ण काम ठप्प करण्याशिवाय राहणार नाही। हर्षवर्धन जाधव है हमारे साथ, चलिए देखते हैं इन्होंने क्या कहा। जय शिवराय। राजकारण म्हटलं तर या सगळ्या गोष्टी, टीका टिप्पण्या, टावाळक्या, बसल्या ठिकाणी गायछाप चोळत असताना काहीतरी आपलं ठोकणं, रात्रीच्या वेळेला कट्ट्यावर बसलं की काहीतरी बडबड करणं, हे आलंच। पण एक खुलासा मात्र मला जरूर करायचा आहे, कारण ते फार व्हायला लागलंय की हर्षवर्धन जाधव यांनी नवीन गाडी आणली, नवीन बाईक आणली, पैसे नाही म्हणतात, मग हे कुठून होतंय? काहीतरी बंगला पण आता भांडणं सुरू आहे म्हणतायत, म्हणजे हर्षवर्धननी स्वतःला विकलं। या गाढवांना मला एक गोष्ट सांगायची आहे, जी हे असती चर्चा करतात। एक तर हा विषय तुमचा नाही, आणि दुसरी गोष्ट, मी स्वतःला विकायचं जर ठरवलं असतं ना, तर जी प्रसंग माझ्यावर आयुष्यामध्ये आले ते कधीच आले नसते। पैसा आम्हाला कुठलाही प्रलोभनीय प्रकार वाटत नाही, कारण आम्ही गर्भश्रीमंत आहोत। आणि जे गर्भश्रीमंत असतात ना, त्यांना पैसा विकत नाही घेऊ शकत। त्यामुळे पैसा नव्हता आणि आता पैसा आला तर ह्यांनी विकलंय स्वतःला, हे तुमची कुवत दाखवणारे शब्द आहेत। मला विकायचं असतं, पुन्हा सांगतो, तर कधीच विकलं गेलो असतो आणि कोट्याधीश असतो, इतके पैसे माझ्याकडे असते
आणि इतक्या हाय लेवलला मी असतो याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. माझ्या बुद्धिमत्तेनेच मी एवढे पैसे कमावले असते, मला विकायची पण स्वतःला गरज नव्हती. ज्या पार्श्वभूमीवर मी विधानसभेची निवडणूक लढलोय ते तुम्ही सगळ्यांनी बघितली आहे. कशी लढलोय? दमदार पद्धतीने लढलोय. महाराष्ट्राच्या लोकांनी तोंडात बोटं घातली की साला बिना पैशाचं एवढं मतदान कसं होऊ शकतं. हे जनतेचं प्रेम आहे, कारण की आम्ही जनतेला इमानदार आहोत, आम्ही स्वतःला विकत नाही कधी. राहिला प्रश्न पुढचा, मी या व्हिडिओच्या निमित्ताने खुलासा करू इच्छितो. जेव्हा मला आता जेल झाली, अर्थात माझ्या वकिलाचा तो मूर्खपणा आणि त्याचबरोबर निष्काळजीपणा की कोर्टाच्या तारखेला हजर न राहणे, आणि असा प्रसंग माझ्या जीवनात एकदा अगोदर येऊन गेलेला आहे. कन्नडमध्ये आमदार असताना अशा पद्धतीने एकदा मी जेलला जाऊन आलेलो आहे, हर्सुल जेलला, आणि तोच प्रसंग आता नागपूरला घडलाय. वेळेवर तारखांना हजर न राहणे. जरा जर मी सिरियस असतो त्या विषयामध्ये की आता आपल्याला याच्यातून बाहेरच पडायचं, तर 100% बाहेर पडलो असतो. पण माझ्याकडनं निष्काळजीपणा झाला आणि तिथे तो अटकेचा प्रकार झाला. आता तो अटकेचा प्रकार झाल्याच्या नंतर आम्ही नेहमी सातत्याने मांडत आलेलो आहोत की जनता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही जनतेसाठी काही करू शकतो, आणि आजही त्या गोष्टीला आम्ही कटिबद्ध आहे, पक्के आहोत, खंबीर आहोत. पण प्रसंग आल्याच्या नंतर तोंडात बोटं घालाल की बेल, आणि बेल झाल्याच्या नंतर ताबडतोब त्यांना सोडा, हे कोणी म्हटलंय? येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याचं लक्ष आणि ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे याचा उलगडा होणार आहे. मी विकल्या नाही जात, मी धमकावल्या नाही जात, मी फक्त आणि फक्त माणुसकी आणि प्रेमानेच वागतो, कोणी असू दे.